नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपले सरकार पोर्टलवरून जातीचा दाखला काढत असताना फॉर्म नंबर A1 कसा भरायचा, तसेच स्वयं घोषणापत्र कसा भरायचा। त्यानंतर आपण पाहणार आहोत जातीचा दाखला रिजेक्ट झाला तर कसे नवीन डॉक्युमेंट अपलोड करायचे, कसे एडिट करायचे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। या व्हिडिओमध्ये आपण सगळीच माहिती पाहणार आहोत। तसेच आपले टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, म्हणजे तिथं तुम्हाला नवीन जी काही माहिती असेल ती माहिती मिळून जाणार आहे। आता आपण पाहणार आहोत ST कास्ट फॉर्म नंबर A1 कसा भरायचा ते। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। हे बघा, या ठिकाणी मी डमी फॉर्म भरलेला आहे, फॉर्म नंबर A1। तर या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने भरायचं आहे। तर तुम्हाला एक एक माहिती मी या ठिकाणी सांगणार आहे। अर्जदाराचं पूर्ण नाव इंग्रजीमध्ये टाकायचे आहे तुम्हाला। जर अर्जदार 18 वर्ष खालील असेल तर या ठिकाणी अर्जदाराचं वडिलांचं नाव या ठिकाणी पूर्ण टाकायचं आहे। अर्जदाराचं वडिलांची माहिती पूर्ण या ठिकाणी तुम्हाला भरायची आहे। आणि अर्जदार जर 18 वर्षापेक्षा जास्त असेल तर या ठिकाणी तुम्हाला अर्जदाराचं नाव टाकायचं आहे। त्यानंतर पुढे पहा, मी या ठिकाणी असं बाण करून दाखवले, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला आपण वरती ज्याचं नाव टाकलेलं आहे त्याच्या वडिलांचं नाव या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे। अर्जदार वडील आहेत म्हणून मी अर्जदाराची वय या ठिकाणी 40 टाकलेले आहे। त्यानंतर पुढे येतो अर्जदाराचा व्यवसाय। अर्जदाराचा जे काही व्यवसाय असेल, शेती वगैरे, तर या ठिकाणी शेतीकाम असं टाकून द्यायचं आहे। जर दुसरं काय असेल तर तुमच्या पद्धतीने ते व्यवसाय तुम्हाला इथं टाकायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अर्जदाराचं गावाचं नाव फक्त या ठिकाणी लिहायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला तुमच्या तालुक्याचं नाव लिहायचं आहे। त्यानंतर पुढे तुमच्या जिल्ह्याचं नाव लिहायचं आहे। आता या ठिकाणी आपल्याला आपली कॅटेगरी लिहायची आहे। आपली जी काही कॅटेगरी असेल ती कॅटेगरी आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे। त्यानंतर पुढे तुम्हाला तुमचा धर्म लिहायचा आहे। तुमचा जो काही धर्म असेल तो धर्म या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे। त्यानंतर पुढे पहा, या ठिकाणी आपल्याला आपल्या गावाचं नाव लिहायचं आहे। मुक्काम पोस्ट काही लिहायचं नाही, फक्त गावाचं नाव लिहायचं आहे। त्यानंतर तालुक्याचं नाव लिहायचं आहे आणि त्याच्याच पुढे जिल्ह्याचं नाव लिहायचं आहे आणि आपला महाराष्ट्र राज्य या ठिकाणी लिहून द्यायचं आहे। या ठिकाणी मी डॅश केलेला आहे। या ठिकाणी तुम्ही फक्त डॅश मारून द्या, काही भरू नका त्या ठिकाणी। जरी कोणाचे नातेवाईकांचे कागदपत्रे जोडलेले असतील तरी पण त्या ठिकाणी डॅश मारून द्या। त्यानंतर प्लेस विचारते आपल्याला। प्लेस या ठिकाणी आपल्याला आपल्या गावाचं नाव टाकायचं आहे आणि तारीख आपण ज्या दिवशी अर्ज करतोय त्या दिवसाची तारीख टाकायची आहे। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अर्जदाराचं पूर्ण नाव टाकायचं आहे आणि वरती तुम्हाला अर्जदाराशी सही करायची आहे। अशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म नंबर ST A1 या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला भरायचं आहे। अशा प्रकारे फॉर्म A1 भरायचा होता। तुम्हाला जर अजून काही डाऊट असतील तर मला टेलिग्राम चॅनलला विचारा, तिथं माझा व्हॉट्सअप नंबर आहे। व्हॉट्सअप करून तुम्ही बिनधास्तपणे विचारू शकता, अशी माहिती कोणीच देत नाही। त्यानंतर तुम्हाला आता घोषणापत्र कसा भरायचा ते आता तुम्हाला सांगणार आहे। इथं आता बरेच जण कन्फ्यूज होतील, घोषणापत्र कोणाच्या नावाने भरायचं। तर या ठिकाणी तुम्हाला जो अर्जदार आहे त्याच्याच नावाने घोषणापत्र भरायचं आहे, म्हणजे ज्याचा आपण जातीचा दाखला काढतोय त्याच्या नावाने हा घोषणापत्र भरायचं आहे। वडिलांच्या नावाने माहिती भरण्याची गरज नाही। इथं आपण ज्याच्या नावाने जातीचा दाखला काढतोय त्याचीच माहिती याच्यावरती भरायची आहे आणि त्याचाच फोटो या ठिकाणी चिटकवायचा आहे, एवढं लक्षात घ्या। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अर्जदाराचं पूर्ण नाव टाकायचं आहे। इथं तुम्हाला अर्जदाराचं वडिलांचं पूर्ण नाव टाकायचं आहे। या ठिकाणी मुलगा मुलगी जे असेल ते तुम्हाला कट मारायचं आहे। त्यानंतर इथं अर्जदाराची वय टाकायची आहे आणि या ठिकाणी तुम्हाला अर्जदाराचा आधार क्रमांक टाकायचा आहे। त्यानंतर इथं पुढं अर्जदाराचा व्यवसाय, म्हणजे आता अर्जदार काय करतोय, अर्जदार शिक्षण घेतोय तर या ठिकाणी मी शिक्षण टाकलं आहे। त्यानंतर पुढे तुम्हाला अर्जदाराचा पत्ता टाकायचा आहे। या ठिकाणी तुम्हाला मुक्काम पोस्ट तालुका जे असेल ते टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ठिकाण म्हणजे अर्जदाराचं गावाचं नाव टाकायचं आहे। दिनांक या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अर्जदाराचं पूर्ण नाव टाकायचं आहे आणि इथं अर्जदाराची सही करायची। अशा पद्धतीने तुम्हाला अर्जदाराचं
घोषणापत्र भरायचं आहे. आता आपण पाहणार आहोत, तुम्ही जर आपले सरकार पोर्टलवरून जातीचा दाखला जर अप्लाय केला असेल आणि त्याला जर रिजेक्शन रिझन आला असेल तर तो रिजेक्शन रिझन कसा सॉल्व करायचा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर त्या रिजेक्शन रिझनला तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी बघायचं आहे काय रिझन आलेलं आहे ते रिजेक्शन व्यवस्थित बघा आणि ते रिजेक्शनप्रमाणे तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. मी फक्त व्हिडिओ बनवण्यासाठी या ठिकाणी डमी फॉर्म फिलअप केला होता, त्यामुळे मला रिजेक्शन रिझन आलेला आहे. तर तुम्हाला जर अशा प्रकारे रिजेक्शन आला तर तुम्ही गो टू डिपार्टमेंट डॅशबोर्डला क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. आता तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी अपलोड डॉक्युमेंटला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही अपलोड डॉक्युमेंटला क्लिक करणार अशा प्रकारे लोडिंग येईल आणि त्यानंतर अशा प्रकारे पेज खोलेल. तर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी पहा, तुम्ही जे मागे डॉक्युमेंट अपलोड केले होते ते तुम्हाला इथं दाखवलं जाईल आणि तुम्हाला याच्यातून जर काही डॉक्युमेंट काढून टाकायचे असेल तर वगळावरती क्लिक करायचं आहे फक्त. तर तो डॉक्युमेंट इथून डिलीट होऊन जाणार आहे, पण याच्यातलं काही डिलीट करायचं नाही. तर तुम्हाला जे रिजेक्शनमध्ये सांगितलं असेल ते या ठिकाणी तुम्हाला तेच फक्त 1 किंवा 2 डॉक्युमेंट इथं तुम्हाला अपलोड करायचे. तर अपलोड कसं करणार, समजा मी इथं एखादा डॉक्युमेंट चूज केला आणि ते इथून अपलोड चूज करून ते अपलोड करून तुम्हाला शेवटी खाली अपलोडचं एक बटन मिळेल, त्याच्यावरती फक्त सिम्पली क्लिक करायचं आहे. तुमचं डॉक्युमेंट अपलोड होऊन जाणार. त्यानंतर तुम्हाला सगळे टॅब क्लोज करून लॉग आउट करून नवीन लॉग इन करायचं आहे. मग तुमचं डॉक्युमेंट सगळे अपलोड होऊन जाणार आहेत. तुम्हाला जर यामध्ये काही समजलं नसेल तर मला टेलिग्रामवरती माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तिथून तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि आत्तापर्यंत जर व्हिडिओ लाईक केला नसेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. मिळूया तशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.